आज मी राशन तांदळापासून इडली आणि स्पॉन्जी डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि बाकीचे 3 पदार्थ जे ओल्या खोबऱ्याची चटणी, सांबार आणि बटाट्याची भाजी हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. 5 वाट्या राशन तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 टीस्पून मेथी दाणे घेतलेत. एका भांड्यात 5 वाट्या तांदूळ 4-5 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत. तांदूळ जेवढे असतील त्या दुपटीने त्याच्यामध्ये पाणी टाकले आहे. दुसऱ्या भांड्यात उडदाची डाळ आणि मेथी दाणे घेऊन एकत्र स्वच्छ धुवून पाणी ठेवले आणि मग तांदूळ आणि उडदाची डाळ हे मी 4-5 तास ठेवून दिलं. 4-5 तास झालेत. हे मी पोहे घेतलेत मोठं भरून, ते स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून द्यायचं. हे तांदूळ भिजलेले आणि ही उडदाची डाळ भिजली आहे. आता आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊ. आधी उडदाची डाळ वाटून घ्यायचं. चांगली बारीक वाटायची, मोठी ठेवायची नाही. हे बघा, उडदाची डाळ वाटली. अशी फाईन वाटून घ्यायचं. खोलगट भांड्यात काढून घ्यायचं. घेताना भांड खोलगट घ्यावे. आता हा आपण दुसरा बॅच वाटून घेतलाय, हा आपण भांड्यात काढून घेतोय. उडीद डाळ वाटल्यानंतर मी आता वाटणार आहे तांदूळ. तांदूळमध्ये मी हे घेतले आहेत भिजवलेले थोडे पोहे. हे दोन्ही एकत्र करून वाटून घेतले आणि तांदूळ थोडंसं जाडसरच वाटून घेतलंय. कारण की का, थोडं जाडसर वाटून घेतले की इडली फुलती आणि स्पंजी बनते आणि बारीक वाटलं तर ती चिकट होते इडली. ज्या भांड्यात आपण उडदाच्या डाळीचं पीठ काढलंय त्याच भांड्यात आपण वाटलेलं तांदळाचं पीठ सुद्धा त्याच्यामध्येच काढायचं आहे. आणि हे सगळे तांदळाचं वाटण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच साखर टाकतोय आणि ती साखर टाकून आपण सगळं एकत्र करून घ्यायचे. चांगलं 4-5 मिनटं हलवत राहायचं. एकाच दिशेने हलवायचं. सोडा अजिबात टाकायचा नाही. आपण जी 2 चम्मच साखर टाकली आहे तेच फर्मंट व्हायला मदत करते. हे सगळं चांगलं हलवल्यानंतर ते रात्रभर झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते फर्मंट होतं. फर्मंट व्हायला 10-12 तास लागतात. 10-12 तास झालेत. पीठ चांगलं फर्मंट झालेलं आहे. तर आपण त्याआधी चटणी बनवायला घेऊ ओल्या खोबऱ्याची. त्यासाठी मी 1 नारळ घेतला आहे ओला खोबऱ्याचा आणि तो फोडून चिरून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकली आहे साखर 1 चम्मच आणि मूठभर फुटाणा डाळ टाकली आहे आणि मूठभर कोथिंबीर, चवीपुरता मीठ आणि 5-6 मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या. हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं. चटणी फोडणी टाकण्यासाठी भांड्यामध्ये 2-3 चम्मच तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आहे मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरे. जिरे टाकायचं, ते पण चांगलं तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून गॅसची फ्लेम बंद करायची. फ्लेम ऑफ केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार वाटलेलं खोबऱ्याचं वाटण. चटणी पातळ होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलंय. तुमच्या आवडीनुसार चटणी घट्ट किंवा पातळ करू शकता. चटणी रेडी झाली आहे. आता आपण मी बनवायला घेणार आहे इडली. इडलीचं बॅटर घेणार आहे. थोडंसं इडलीचं बॅटर घेतलंय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलंय, टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी टाकून थोडं हलवायचं. बॅटर थोडं घट्टच
ठेवणार आहे. जास्त पातळ केलं की इडल्या बसतात, फुलत नाही. थोडं पाणी टाकून पिठाची कन्सिस्टन्सी घट्टच ठेवायची, जास्त पातळ करायचं नाही. हे बघा, मी अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. जाडसर बॅटर ठेवलंय. इडलीचं साचे घेतले. सगळ्या इडल्यांच्या साच्यांना तेल लावून घेते. इडलीच्या साच्यामध्ये एक पळी बॅटर टाकून घेते आहे. असं सगळ्या साच्यांमध्ये बॅटर टाकून घेणार आहे. या मेथडनुसार तुम्ही पण इडली ट्राय करून बघा. हे राशनच्या तांदळाची इडली आहे आणि ते पण पांढरी शुभ्र मऊ आणि लुसलुशीत बनते. तुम्ही पण ट्राय करा. मेजर घेताना 5च 1 घेणे, म्हणजेच 5 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 टीस्पून मेथी दाणे. आता हे आपले सगळे साचे रेडी झाले आहे. कुकर तापवायला ठेवलेला होता, त्याच्यामध्ये पाय टाकून इडलीचे साचे ठेवून त्याचं झाकण लावून 15 मिनटं वाफवून घेतले आहे. आता 15 मिनटं झाली आहेत. इडली चांगली फुलली आहे. आता एक साचे घेऊन त्याच्यामधल्या इडल्या काढत आहे. बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर त्या इडल्या पातळ झाल्या की त्या बसतात आणि जे साचे आहे त्यालाही ते चिकटतात, सहज निघत नाही. आता मी थोडंसं घट्ट ठेवलेलं होतं बॅटर, त्यामुळे इडल्या साच्यामधून सहज काढता येतात. तुम्हाला दाखवण्यासाठी एक इडली घेतली आहे. बघताय तुम्ही किती स्पंजी झाली आहे, जाळीदार झाली आहे. अशी मऊ छान पांढरे शुभ्र इडली होते राशन तांदळाची. ही आपली रेडी केलेली ओल्या खोबऱ्याची चटणी. ही आपली राशन तांदळाची इडली, पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी हलकी. ह्याच्यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही आणि ते पण पौष्टिक. बॅटरमध्ये मी सोडा टाकलेला नाही. आणि तुम्ही पण अशी इडली राशन तांदळाची ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून ज्या मी नवीन पदार्थाचे डिश घेऊन येईन ते तुमच्यापर्यंत पोचतील. कमी इंग्रेडियंट्समध्ये सांबार कसा बनवायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी आता घेणार आहे 1 वाटी तूर डाळ. ती स्वच्छ 2 तूर डाळीमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे. तूर डाळ शिजण्यासाठी आता त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तेल आणि 10-12 तुकडे गाजरचे घेतलेत.
पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी बटाटे घेतले. कुकरमध्ये मी ठेवत आहे तूर डाळीचं भांडं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून मी ठेवत आहे बटाटे. हे दोन्ही मी एकदाच कुकरला लावून घेत आहे आणि 4 शिट्ट्या घेणार. हे माझं 10 लिटरचं कुकर आहे. ह्यासोबतच मला ते इडलीचे साचे पण मिळाले होते, जे तुम्हाला आधी दाखवलं होतं. सांबारसाठी 2 मोठे टोमॅटो चिरून घेत आहे. एक छोटा उभा कांदा चिरून घेतला आणि एक छोटी हिरवी मिरची ती पण बारीक चिरून घेतली आहे. सांबार बनवण्यासाठी एक भांडं घेतले. त्याच्यामध्ये मी टाकत आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी आता टाकणार आहे 1 चम्मच मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्याच्यानंतर मी टाकणार आहे जिरे 1 चम्मच. दहा 12 मेथी दाणे, उकलेल्या 2 मिरच्या, अर्धा टीस्पून हिंग, 5-6 मिरचीचे तुकडे, एक छोटा उभा चिरलेला कांदा, कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकत आहे 2 मोठे चिरलेले टोमॅटो. हे सगळं टाकलेले जिन्नस तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि टोमॅटो तेलामध्ये शिजून घ्यायचं. एक शेवग्याची शेंग घेतली आहे. त्याचे तुकडे केले आहेत 3-3 इंच होतील असे. अधूनमधून टोमॅटो हलवत राहायचं, नाहीतर टोमॅटो तळाला करपू शकतो. कढीपत्ता टाकायचा राहिला होता. आता या स्टेजवरती मी कढीपत्ता टाकते. टोमॅटो चांगले शिजलेत. आता ते पळीने मी स्मॅश करून घेते. आता ह्याच्यानंतर मी टाकणार आहे सांबार मसाला 2 चम्मच आणि अर्धा चम्मच मी टाकणार आहे बॅडगीची पावडर. हे सगळं मिक्स करून घेत आहे. ज्या शेवग्याच्या शेंगा चिरल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये टाकल्या आहेत आणि त्या पण चांगल्या परतून घेत आहे. शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी 1 वाटी पाणी टाकलं आहे. शेवग्याच्या शेंगा शिजलेत. आता ह्या स्टेजवरती मी टाकणार आहे चिंचेचं पाणी. कुकरमध्ये डाळ लावली होती, ती शिजली आहे. ती पळीने स्मॅश करून घ्यायचं. शिजलेली तूर डाळ आणि थोडंसं पाणी टाकते.
उकळी आल्यानंतर शेवटच्या स्टेजला मी टाकत आहे गूळ आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं चांगलं उकळू द्यायचं 2-3 मिनिट. मग हा सांबार रेडी होतो. अशा पद्धतीने तुम्ही पण सांबार ट्राय करून बघा. किती छान होतो. हॉटेलपेक्षाही छान होतो कमी इंग्रेडियंट्समध्ये. गॅसची फ्लेम ऑफ केली आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर. सांबार रेडी झाला आहे. आता मी तुम्हाला स्पंजी डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. जे मी इडलीसाठी बॅटर बनवलं होतं त्यामधलंच साईडला काढून ठेवलेलं बॅटर आहे हे. त्याच्यामध्ये मी आता टाकलं आहे मीठ आणि पाणी टाकत आहे. ते टाकून मी चांगलं हलवून घेणार आहे आणि हे बॅटर थोडंसं मी पातळ ठेवणार आहे. त्याच्या मी तुम्हाला दाखवणार आहे स्पंजी डोसा. बॅटर असं पातळ करून घेतलं आहे. तवा गरम झाल्यानंतर मी एक पळी बॅटर टाकून उजव्या दिशेने गोलाकार देऊन त्याच्यानंतर मी झाकण लावून मंद फ्लेमवरती 5 सेकंद भाजून घेणार आहे. 5 सेकंद झालेत आणि डोसा स्पॉन्जी डोसा चांगला खालून भाजला आहे. तो मी आता उलटण्याने सगळीकडून सैल करून घेते आणि एका टोपलीत काढते. असा मऊदार जाळीदार छानसा डोसा रेडी होतो. अशाच प्रकारे मी बाकीचे पण डोसे तयार करून घेते. तुम्ही पण अशा प्रकारे डोसा तयार करून बघा. तो कधीच बिघडणार नाही. छान जाळीदार मऊ पांढरा शुभ्र लुसलुशीत डोसा रेडी होतो घरच्या घरी. जे तुम्हाला आधी दाखवले ते डोसे मी विदाऊट तेल न लावता बनवले आहेत आणि आता हे डोसे मी बाकीचे वरून तेल सोडते. त्यांनी क्रिस्पीपणा येतो. डोसा एका बाजूने भाजून मी घेतला आहे. तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेतला तरी चालतो. स्पंजी डोसा हा गरम गरमच छान लागतो. तुम्ही चटणीसोबत, सांबारसोबत, पिवळ्या बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ला तरी चालतो. नाहीतर इतर भाज्या असतील तर त्याच्यासोबतही छान लागतो. आता मी बनवणार आहे पिवळ्या बटाट्याची भाजी. त्यासाठी मी घेतल्या आहेत मिरच्या. त्या चिरून घेतल्या आणि 5-6 कांदे घेतले. ते उभे चिरून घेते आणि कढीपत्ता पण घेतलाय. तो पण बारीक चिरून घेणार आहे. पिवळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये भरपूर कांदा टाकून केला की पिवळ्या बटाट्याची भाजी छान चवदार बनते. कढीपत्ता मोठा असला की तो भाजीसोबत खाल्ला जात नाही, म्हणून मी कढीपत्ता पण बारीक चिरून घेणार आहे.
कोथिंबीर स्वच्छ धुवून ती पण मी चिरून घेत आहे. एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर मी टाकलं आहे मोहरी तडतडली की मी त्याच्यामध्ये टाकली जिरे तडतडले की त्याच्यात टाकल्या मिरच्या. भाजल्यानंतर आता टाकत आहे कांदा जो मी चिरून ठेवला होता तो. कांदा पळीने परतून घेत आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद 1 टीस्पून. या स्टेजवरती मी टाकत आहे 2-3 पाकळ्या लसणाच्या, त्या टेचून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये टाकला आहे. कांदा ब्राऊन झाला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे बटाटे तुम्ही फोडूनही टाकू शकता किंवा चिरूनही टाकू शकता. हे सगळं मिक्स करून घेत आहे. मिक्स करून घेतल्यानंतर मी आता टाकत आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. मीठ आणि साखर टाकली आहे, ती आता सगळ्या बटाट्यांना लागली पाहिजे म्हणून मी चांगलं सगळं मिक्स करून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही राशन तांदळापासून इडली, स्पंजी डोसा आणि अप्पेसुद्धा बनवू शकता. आता मी टाकली आहे कोथिंबीर. भाजी बटाट्याची रेडी झालेली आहे. स्पंजी डोशाची थाळी रेडी करायला घेतली आहे. पिवळा बटाटा, ओल्या खोबऱ्याची चटणी, सांबार आणि स्पंजी डोसे घेतले आहेत. ही झाली आपली डोशाची थाळी रेडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही पदार्थ घेऊन येत जाईन ते तुमच्यापर्यंत पोचतील. बाय.